राहिल्याबद्दल शिवाजी पावशे साहेब समाजसेवक यांचा देखील सन्मान आमच्या प्रमुख व्यासपीठावरती केला जातो। शाहूवाडी तालुक्याची मान आणि सन्मानाची स्पर्धा प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक संघाच्या स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा घेऊन येतो तुमच्या भेटीला। सेक्टर 23 भूमिपुत्र क्रीडांगण पेपर खैराने शिवाजी पावशे समाजसेवक यांचा देखील सन्मान पार पडला। उपस्थित मान्यवर यांचा आज पूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये पार पडताना पाहिला मिळाला। मनापासून आभार व्यक्त करतो चंद्रकांतजी शेवाळे साहेब, हिम्मतजी भानुशाली साहेब, सोपानजी कंक साहेब, जगन्नाथ जुनगरे साहेब, पोपटजी शेवाळे साहेब, सर्जेरावजी दळवी साहेब आणि यशवंतजी पिसाळ साहेब, शिवाजी पावशे साहेब मनापासून आभार व्यक्त करतो आपण उपस्थित राहिल्याबद्दल। या खेळपट्टीवरती या स्पर्धेला या व्यासपीठाला एक वेगळा दर्जा एक वेगळी उंची प्राप्त झाली। मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक मान्यवरांना एक विनंती असेल, जेव्हा जेव्हा स्पर्धा असेल तेव्हा तुम्ही पाठीचा कणा म्हणून प्रत्येक आयोजकांच्या माध्यमातून आयोजकांच्या मागे खेळाडूच्या संघांच्या मागे पाठीचा कणा म्हणून उभे राहा। मनापासून आभार व्यक्त करतो सर्व मान्यवर खेळाडू प्रेक्षक दोन्ही संघाचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा विनंती असेल। आनंद कलेक्शन आनंद फेटेवाली पुरस्कृत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आयोजित श्री भैरवनाथ चषक 2024 श्री भैरवनाथ देवाच्या आशीर्वादाने भरवण्यात आलेली स्पर्धा। तर विनंती असेल मॅचला होईल सुरुवात। पंचांच्या प्रमुख भूमिकेमध्ये एका बाजूला पाहायला मिळत आहेत लेग अंपायर, लेग पंचामध्ये पाहायला मिळत आहेत शिवा वैती सर, तर दुसऱ्या बाजूला प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये मेन अंपायर जिथे मात्र पाहायला गेलं तर मॅचला होईल सुरुवात। शिवा वैती सर लेग अंपायर आहेत, तर रुपेश सावंत मेन अंपायर, तर थर्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत शशी साटम सर। तर 12th मॅन दोन्ही संघाचे आलेत। मॅचला होईल सुरुवात। 20 मिनिटांचा अवधी, 4 षटकांची मॅच, 4 गोलंदाज। मॅचला होईल सुरुवात। श्री भैरवनाथ चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं दर्जेदार पर्वाला होते सुरुवात। मॅच पहिल्या क्रमांकाचं पहिलं षटक डिसाइडर ओव्हर द विकेट, सलामीची जोडी एका बाजूला विजय नॉन स्ट्रायकिंग एंडला, तर दुसऱ्या बाजूला अंबाजी स्ट्रायकिंग एंडला। तर बॉलिंग ट्रॅक वरती संदीप जाधव जाधववाडी या गावामधून बिलॉंग करताना पाहायला मिळतो। पहिला क्रमांकाचा षटक घेऊन येतो जाधववाडी एक्सप्रेस। पहिला बॉल फ्लिक जरूर केलाय, सुरुवात दमदार धमाकेदार। पहिला बॉल 600चा स्ट्राइक रेट, 600च्या स्ट्राइक रेटने सुरुवात पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलाय आणि पहिल्याच बॉल वरती गोलंदाज कुठेतरी लेट झालाय, कारण की पहिला बॉल कशा पद्धतीने टाकायचा हे मात्र गोलंदाजाला समजलं नाही। गोलंदाजाचं माइंड रीड करता नाही आलं, परंतु फलंदाजाला गोलंदाजाचं माइंड रीड करता आलं आणि आपल्या संघाला 6 धावांनी लीड करता आलं। पहिला बॉल पहिला षटकार 600चा स्ट्राइक रेट आणि पहिल्या बॉल वरती आत्मविश्वास निर्माण करणारा फटका देऊन जाते 600 व्होल्टचा झटका। पहिला चेंडू पहिला षटकार। यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, बॅक ऑफ द हँड, स्लोअर वन बदल निसर्गाचा नियम आहे। यावेळेस मात्र फलंदाजाला फसवलंय। बॅक ऑफ द हँड स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, पूर्णपणे चेंडूची गती काढून घेतली आणि त्यानंतर धावसंख्येला मात्र पुढे जाऊ दिलेलं नाही। फुल स्टॉप, पूर्ण विराम लावला या चेंडूवरती। गोलंदाजाने कमबॅक केलंय, आत्मविश्वास निर्माण केलाय। डॉट चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा खेळाडूंच्या मनामध्ये हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे पाहिला गेला तर हाफ ट्रॅकर नव्हे तर पाहिलं गेलं तर स्लॉट मागील लेनचा चेंडू जिथे मात्र पाहायला गेले तर 6 मीटर मध्ये चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला। राईस देखील झाला, उसळी घेणारी अपेक्षित उसळी मात्र घेतली नाही, त्यापेक्षा जास्त उसळी आणि पाहायला गेलं तर एक्स्ट्रा बाउन्स अतिरिक्त उसळी म्हणजे डॉट बॉल। यावेळेस देखील 30 दिशा 30 दशा फलंदाजाला मात्र थांबवलंय, फलंदाजाच्या भावनेशी खेळ केलाय। यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर कमबॅक डिलिव्हरीज 2 डॉट बॉल प्ले अँड मिस। चेंडू आला, चेंडू निघून गेलाय। आता फक्त पाहिलं गेलं तर मागील 2 चेंडूवरती असं वाटतं की गोलंदाज चेंडू हाताळतोय आणि यष्टिरक्षक फक्त प्रॅक्टिस करतोय, सराव करतोय, जिथे मात्र डॉट बॉल
टेस्ट लाईन आपल्याला पाहायला मिळते. कसोटी क्रिकेट मात्र पाहायला मिळते या दोन चेंडूवरती. यावेळी संसाच्या दिशेने फटका खेळाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन वरून डीप स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप होते. सुरुवातीला कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, कॅच पकडली त्यानंतर स्लाइड झाला, डाव करताना पाहायला मिळाला. छातीवरती खेळपट्टीला मातीमध्ये पडला, परंतु त्यानंतर पडता पडता चेंडू देखील हातामधून पडला आणि तोपर्यंत धावसंख्या 3 घेतली जाते. 9 आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रत्येक चेंडूवरती वेगळं समीकरण पाहिलं. 5 चेंडू जिथे मात्र 3 निर्धाव चेंडू, 3 धावा आणि 1 षटकार. 5 समीकरण चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दर्जेदार आयोजन आपण पाहायला मिळते. नवीन संकल्पना, नवीन स्वप्न, नवीन विचार, नवीन आचार घेऊन मात्र हा संघ उतरला या खेळपट्टीवरती. 1 टीम 1 ड्रीम, एक संघ एक स्वप्न, एक जबाबदारी. या नावासाठी ना पैशासाठी आपण फक्त खेळतो आपल्या गावाच्या नावासाठी. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर प्रत्येक खेळाडू आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी प्रत्येक वेळी खेळपट्टीवरती धडपड करतो. धडपड करत असताना पडतो, पुन्हा एकदा उठून उभा राहतो आणि पुन्हा एकदा नव्याने आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळतो. आणि आज मात्र पाहायला गेलं तर भैरवनाथ चषक 2024 पर्व 15 ऑगस्ट 2024 78वा स्वातंत्र्य दिवस आणि 15 ऑगस्टच्या निमित्ताने ही स्पर्धा भरवण्यात आली. यस, टीम मीटिंग घ्यायची नाही, 5 मिनिटांचा अवधी असेल. 9:35 ला पहिलं षटक सुरू झालंय. नऊ 47 झाले. चला 3 षटक बाकी आहेत. 10-2 पर्यंत परवाचा शेवट होणं महत्वाचं. 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा शेवट झाला. धावसंख्या 10. एक सिंगल येताना पाहायला मिळालं एका चेंडूवरती. शेवटच्या बॉलवरती पहिल्या चेंडूवरती षटकार, 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर 3 धाबा, त्यानंतर सिंगल आणि पहिल्या षटकाचा शेवट. धावसंख्या 10. प्रदीप जाधव राऊंड द विकेट. पहिला बॉल, दुसरे षटक. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. फलंदाज बाद विजय जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतोय. चेंडू घेऊन जातो बॅटची कडा. फलंदाज विजयला गोलंदाज प्रदीप जाधव चांगला शिकून जातो धडा. कडा आणि धडा याचं समीकरण. चेंडू पडल्यानंतर काटा बदलतो आणि फलंदाज विजयचा काटा काढण्यामध्ये यशस्वी प्रदीप जाधव मात्र होताना पाहायला मिळतोय. चेंडू बदलला, प्रवाह, वेग, दिशा आणि दिशा बिघडवताना फलंदाज विजयचा पराभव. पहिला बॉल जसा आला तसा मात्र परतीचा प्रवास निराश मनाने हाताश पावलाने करताना पाहायला मिळते. यावेळेस पहा विकेट नंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. पहिला बॉल फलंदाजाला प्रश्न विचारला जातो. हाय हॅलो टाटा बाय बाय गुड बाय सी यू लेटर, कसा आहेस, आणि चेंडू सांगून जातो. चेंडू पडल्यानंतर कशा पद्धतीने स्किड झाला, त्यानंतर दिशा बदलली, दशा बिघडवली. फलंदाजाला मात्र शांत ठेवलं जाते. पूर्ण विराम, डॉट बॉल. यावेळेस पहा काय गोलंदाजी, प्रॉपर वर्कर, लेझर गार्डन मिसाईल. यावेळेस मात्र रॉकेट लॉन्चर. पूर्णपणे फलंदाजाला शांत ठेवलं जातंय. पूर्ण विराम, फुल स्टॉप. अडथळा, अडचण निर्माण केली जाते आणि त्या अडथळ्यामध्ये फसला जातो. पूर्णपणे पाहायला गेलं तर आग निर्माण केली, वनवा पेटवलं या खेळपट्टीवरती. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर पाहायला गेलं तर 2 चेंडू निर्धाव. 3 चेंडूचा खेळ, कोणती धाव नाही. धावसंख्या 10. 1.3चा खेळ संपवतात. यावेळेस पहा ऑफसाईडच्या दिशेने जाताना लेग साईडच्या दिशेची स्टंप डिस्ट्रॉय होते. जिथे मात्र पाहायला गेलं तर स्टेप आउट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फ्रंट फुटला जाऊन, आणि बॅक फुटला जाताना पाहायला मिळेल कारण की लेग स्टंप उडवले. आणि पाहायला गेलं तर या खेळपट्टीवरती फर्निचर हो इनिंग डिस्ट्रॉय. आणि पाहायला गेलं तर 2 विकेट, 2 निर्धाव चेंडू, 4 चेंडूंचा खेळ. इकॉनॉमिक पाहायला गेलं तर 0.00 ची. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर निराश मनाने बाद होते.
यावेळेस मात्र गोलंदाजाने काय गोलंदाजी केले. पहिला चेंडू दुसरा चेंडू लाजवाब, तिसरा अद्भुत, चौथा अफलातून. प्रत्येक गोष्टीचा मेळ पाहिला गेला तर खेळ, प्रतिभा, प्रभाव आणि शक्ती प्रदर्शनचा रचनात्मक कलात्मक गोलंदाजी वेळ आणि खेळ बदलताना पाहायला मिळते 100%. यावेळेस देखील लिडिंग एज चेंडू घेऊन जातो बॅटची बाहेरची कडा. फलंदाजाला प्रवेश करण्या अगोदर शेवट केला जातो. एंट्री करण्या अगोदर एक्झिट होताना पाहायला मिळते. सुरुवात होण्या अगोदर शेवट झाला. यावेळेस मात्र पाहिला गेला तर निराश हसऱ्या मनाने आला होता, निराश मनाने परतीचा प्रवास करताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र या गोलंदाजाने पाहिला गेलं तर पाठीचा कणा ध्वस्त केलाय, उद्ध्वस्त करून टाकले आणि पाहायला गेलं तर पाठीचा कणा बाकपण डिस्ट्रॉय केले पूर्णपणे. पहिला चेंडू टाकला, त्यानंतर पाहायला गेलं तर बॅट स्विंग झाली, त्यानंतर यष्टीरक्षक कोणतीही चुकी नाही, त्यानंतर 2 बॉल डॉट बॉल, त्यानंतर 2 चेंडू विकेट पाहायला मिळाली. ओव्हर हॅट्रिक झाले. हॅट्रिक मात्र होताना पाहायला मिळेल का. शेवटचा बॉल 5 चेंडू पहिली मॅच, दुसरे षटक आणि पहिली हॅट्रिक. हॅट्रिक जरी नसेल झाली नाही झाली तरी सुद्धा डॉट बॉल आला तरी सुद्धा या स्पर्धेतील पहिली मेडल ओव्हर निर्धाव षटक हाताळण्यामध्ये यशस्वी होईल का. प्रदीपची पॉवर, प्रदीपचा खेळ, वेळ, प्रॅक्टिस, प्रिपरेशन यावेळेस पाहायला मिळते. व्हाईट बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर पाहायला मिळतो स्पीड होतो, लेग स्टंप सोडून जातो आणि धावसंख्या देखील 10 या आकड्यावरून 5 चेंडूच्या वाट पाहिल्यानंतर 6व्या क्रमांकाचा चेंडू हाताळत असताना अतिरिक्त धावेने 11 या आकड्यावरती पोहोचतो. 11-1-1 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगली गोलंदाजी प्रॉपर लॉंगॉन झोन मध्ये क्षेत्ररक्षक धावतो. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला तर बॅकअप आहे, बॅकअप होण्याची शक्यता पाहायला मिळू शकते आणि यावेळेस मात्र बॅकअप होतं. खरा बॅकअप नाही तर बॅकअप जरूर झाला असतं. यावेळेस मात्र एका चुकीचं रूपांतर दुसरीमध्ये. एक धाव पूर्ण, चुकी झाली, दुःखी होते तोपर्यंत 2 धावा पूर्ण प्राप्त कंप्लीट केल्या जात आहेत. षटक समाप्ती आणि त्यानंतर धावसंख्या 2 ने पुढे. एक शॉट, येस 1 शॉट आहे तर धावसंख्या 12. पहा दुसरीचा प्रयत्न जरूर झाला परंतु कुठेतरी पाहायला गेलं तर पूर्णपणे पिच लाईन जिथे मात्र नॉनस्ट्राइक एंडची कव्हर केली गेली नाही आणि पिच क्रॉस न झाल्यामुळे पाहायला गेलं तर एक शॉट दिली जाते. एका धावेने धावसंख्या 12 आकड्यावरती. 2 षटकांचा शेवट. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धाबा येत आहेत 2, विकेट येत आहेत 3, जिथे मात्र 3 विकेट प्राप्त करून पाहायला गेले तर टॉप ऑर्डर डिस्ट्रॉय करून खेळपट्टीवरती दर्जेदार खेळ कसा असतो, रचनात्मक कलात्मक खेळी कशी असते ती मात्र प्रतिभाशाली प्रभावशाली खेळी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. फर्निचर डिस्ट्रॉय, लेग स्टंप डिस्ट्रॉय केली, तिसरी विकेट प्राप्त केली. पहिल्या 2 विकेट गोलंदाजाने पाहिला गेलं तर हातावर जसा चेंडू हाताळला आदेश दिला चेंडूला आणि त्यानंतर प्रवेश निषेध जिथे मात्र पाहिला गेलं खेळपट्टीवरून बाहेर जाण्याचा आदेश मात्र गोलंदाजाने दिला. चेंडू पडला आउट स्विंग बाहेरच्या दिशेने, बॅटची बाहेरची कडा आणि फलंदाजांना धडा शिकवला. पहिला बॉल अमर थोरवात गोलंदाजाचा. पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉल. धावसंख्या 13. आता मात्र 13 धावा झालेत. आज मात्र महत्वपूर्ण मॅच आहे. डिसायडर मॅच, निर्णायक सामना, रोमांचक सामना आपण पाहतोय. पहिली मॅच प्रत्येक गोष्ट शिकवून जाते. आज मात्र कशा पद्धतीने खेळ मात्र होते. ओव्हर द विकेट अमर थोरवत. ऑनसाईडच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न बंद. बॅट स्विंग झाले, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही तोपर्यंत क्षेत्ररक्षक 3 वेगवान गतीने येत आहेत. कावकांचा क्षेत्ररक्षक येतोय, पैकी करतोय, त्यासाठी 2 बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आलेत. तोपर्यंत धावा मात्र 2 घेतल्या गेलेत. 2 धावा. धावसंख्या 15. काय गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय. आता मात्र जशा 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली तशी मात्र गोलंदाजी करावी लागेल. फुलपा चेंडू चुकी झाले परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. 360 डिग्रीचे सर्कल ग्राउंड आहे पूर्णपणे वर्तुळाकार
क्रीडांगण आणि त्यानंतर पाहायला गेलं तर त्याच्यामध्ये व्हाईट बॉल आणि पूर्णपणे अतिरिक्त एक्स्ट्रा व्हाईट बॉल टाकण्यात येते, जिथे मात्र यष्टिरक्षकाची पूर्ण नजर त्या चेंडूवरती आली. जर इथे चुकी झाली तर व्हाईट +4 देखील मिळाला असता. क्रिकेट आहे, प्रोबॅबिलिटी, संभावना, कधीही काही होऊ शकतं. आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर दिशा बदलली, अँगल चेंज केला जातो, राऊंड द विकेट मात्र गोलंदाज येते. एक्स्ट्रा रन आल्यानंतर अशी गोलंदाजी झाली म्हणजे अचूक टप्पा गोलंदाजाने पकडलाय. त्यानंतर मात्र स्ट्रायकिंग एंडला जाण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडला मागे फिरेपर्यंत पाहायला गेलं तर जसा आला तसा परतीचा प्रवास करताना पाहिला मिळाला. निराश होतोय, कॉल मिस्टेक, कॉलिंग कम्युनिकेशन पाहायला गेलं तर चुकी होते आणि दुःखी होऊन खेळपट्टीच्या बाहेर निघून जातोय. एक चुकी तुम्हाला आयुष्यात दुःखी करू शकते, हीच आहे का ती चुकी? यावेळेस मात्र चुकी झाल्याने चुकीचं समीकरण तानाजीला भोगावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये जबाबदारी फेटाळली, जबाबदारी घेण्यासाठी कोण पुढे येईल, संघाचं स्वप्न कोण पूर्ण करण्यासाठी, विजयाचं स्वप्न कोण पूर्ण करेल आणि ते साकार करण्यासाठी कशा पद्धतीने येणाऱ्या चेंडूंमध्ये खेळ मात्र करताना पाहायला मिळेल. आतापर्यंत तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेत, 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये धावा आतापर्यंत 2.2 चेंडूंमध्ये पाहायला गेले तर 14 चेंडूंमध्ये बनवण्यात आले 16 धावा आणि आता मात्र 10 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने बनवल्या जातील, 16 मध्ये जोडल्या जातील धावा, कशा पद्धतीचा खेळ असेल. यावेळेस देखील राऊंड विकेट आलाय. सुरुवातीला ऑफसाईडच्या दिशेने गोलंदाजी पाहायला गेले करत होता, जिथे मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी, त्यानंतर अँगल चेंज केला, डॉट बॉल आला, पुन्हा एकदा रनआउट त्या चेंडूवरती झाला. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू तानाजी आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू हाताळण्यासाठी राऊंड विकेट, अँगल चेंज केल्यानंतर व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतो. 2 वाईटने धावसंख्या 17. हाफ ट्रॅक टाकण्याचा प्रयत्न होता, कॅच पकडण्यासाठी संपूर्ण समर्पण करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यानंतर थांबला गेला. 1 धाव पुन्हा एकदा प्राप्त केली जाते. सिंगल आल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. एका सिंगलने धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या 18 या आकड्यावरती. 18 रन्स. चेंडूला सोडून दिला जातोय, ट्रॅम लाईनच्या बाहेरची गोलंदाजी, वाईड लाईनच्या बाहेरचा चेंडू, चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय, बाहेर जाणारा चेंडू अतिरिक्त धाव देऊन जाईल. या षटकामध्ये 4 व्हाईट बॉल, येणाऱ्या काळामध्ये या विरोधी संघाची गोलंदाजी चांगली राहिली तर हे 4 व्हाईट बॉल मागणे ठरतील, पराभवाचे मुख्य कारण ठरताना पाहायला मिळतील. मेन रिझन व्हाईट बॉल ठरतील. फुलटॉस चेंडू पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, ऑनसाईडच्या दिशेने गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. त्यानंतर काळजी घ्यायची विनंती असेल, आयोजक पाण्याची व्यवस्था करा, तर जास्त लागलं नाही याची दक्षता घ्यायची आहे. फुलटॉस चेंडू होता आणि त्यानंतर स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू विनंती असेल, फलंदाज काळजी घ्या, पाण्याची व्यवस्था करा. येस, नो बॉल. बिमर पद्धतीचा चेंडू, अशी चुकी तुम्ही करत नाही शकत. फाईन लेग रिझन मध्ये 1 बाउंड चेंडू निघून जाते. फुल टॉस होता, टॉसला पविलियन मध्ये लॉस 4 धावांचा. अशा चुका तुम्ही करू शकत नाही. नो +4. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा, उघडा डोळे बघा आणि पुढील चेंडू फ्री हिट, पुढील चेंडू नो बॉल असेल, फ्री हिटची संधी आणि त्यानंतर टोल नाका असेल परंतु चेकिंग नसेल, 11 खेळाडू असतील परंतु कॅच आउट फलंदाज नसेल. या मॅच मध्ये मात्र काय घडेल, ठोस निर्माण झाला, मॅच टर्न होताना पाहायला मिळते. आतापर्यंत धावा कमी होता, या गोलंदाजाने अतिरिक्त धावा 4 खर्च केला, त्यानंतर नो बॉल अतिरिक्त 5वी धाव, नोच्या स्वरूपातील पहिली धाव आणि 4 धावा त्याच्यावरती आले. आणि हा चेंडू फ्री हिटचा, शेवटचे 2 बॉल ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला महेश यावेळेस महेशचा फटका आहे, परंतु धावा घेणं महत्वाचं आहे. कॅच पकडले, फ्री हिटचा चेंडू आहे, कॅच पकडले तरी मी म्हटलं होतं फ्री हिटच्या चेंडूवरती टोल नाका असेल परंतु चेकिंग नसेल. यावेळेस 11 खेळाडू कॅच लॉंग ऑफ रिझन मध्ये पकडली गेली. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 26 धावा, 26.
ऑनसाईडच्या दिशेने पहा स्टंप वाचवण्याचा प्रयत्न करतोय, सेफ झोन मध्ये जाण्याचा प्रयत्न महेशच्या माध्यमातून केला जातोय. डॉट बॉल शेवटचा येतोय. कमबॅक चांगले झाले शेवटच्या 2 बॉल होते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कुठेतरी 4 व्हाईट बॉल 1 नो बॉल त्याच्यावरती आलेला, चौकार 3च्या चेंडूवरती आलेला, 2 धावा, त्यानंतर शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळाले. NIS प्रशिक्षक, कुस्ती प्रशिक्षक माननीय सन्मानशील संदीपजी गायकवाड साहेब, संदीपजी दळवी साहेब उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वराज्य 32 वेळा क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच स्टार खेळाडू, लेफ्ट आर्म फास्ट, नक्कीच डावखुरी गोलंदाज म्हणून ओळखले जाणारे संदीप गायकवाड साहेब देखील उपस्थित मान्यवर आहेत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. श्री भैरवनाथ चषक 2024 या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. कुस्ती प्रशिक्षक ते देखील उपस्थित आहेत. संदीप दळवी साहेब, यावेळेस पाहायला गेलं तर कुठेतरी चुकी होताना पाहायला मिळते. नो बॉल आहे. हेच गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती आक्षेप घेतला जातोय आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. नो प्लस पॅनल्टीच्या किती धावा आहेत. आयोजक गोलंदाजाला बान केलं जाते या स्पर्धेदरम्यान. तर विनंती असेल पॅनल्टीच्या 2 धावा, नोची 1 धाव, पॅनल्टीच्या 2 धावा, अतिरिक्त 2 धावा, नोची 1 धाव आणि त्यानंतर पाहिला गेलं तर पुढील चेंडू जो गोलंदाज येईल तो मात्र फील्डचा चेंडू हाताळताना पाहायला मिळेल. यावेळेस चांगली रनिंग बिटवीन द विकेटचा प्रयत्न केला जातोय. फुटवर्क चांगला आहे आणि त्यानंतर धावसंख्येचं नेटवर्क वाढवलं जातंय. यावेळेस धावसंख्या दोन्ही पुढे सरकताना पाहायला मिळते. चांगलं कॉलिंग कम्युनिकेशन पाहायला मिळते. संवाद संपर्क आणि आय कॉन्टॅक्ट महत्वाचा. डोळ्यांचा संवाद पाहायला गेलं तर डोळ्यांचा संपर्क दोन्ही खेळाडूंचा चांगला होतोय. 2 धावा येत आहेत. यावेळेस देखील गतीवर परिवर्तन, फिंगर्स रोल केले जात आहेत. फेकी केली जाते यष्टीरक्षकाकडून. 1 धाव पूर्ण होते. त्यानंतर फेकी केली जाते. यावेळेस मात्र यष्टीरक्षक चाणाक्ष आहे, चतुर चालाक. इथे मात्र चुकी झाली परंतु त्या चुकीचं रूपांतर दुःखामध्ये फलंदाजामध्ये होताना पाहायला मिळेल, फलंदाजाला होताना पाहायला मिळेल. कारण की यावेळेस पुन्हा एकदा नो प्लस 2 धाबा पॅनल्टीच्या असतील कारण की थ्रो गोलंदाज यूज केला गेला. आक्षेप घेतला जाते गोलंदाजा शैलीवरती. माननीय सन्मान्य श्री अंकुशजी जाधव साहेब उपस्थित मान्यवर आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे आयोजित श्री भैरवनाथ चषक 2024 या दर्जेदार पर्वामध्ये मनापासून आभार व्यक्त करतो. वेलकम सर, आपण यायचंय. पंचांशी वाद करायचा नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, फायनल डिसिजन असेल.
येस प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये आता मात्र शिवा वैती सर तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत लेग अंपायर रुपेश सावंत सर तर ही मॅच बदलताना पाहायला मिळते टर्न होताना पाहायला मिळते खेळ बदलताना पाहायला मिळते एक सिंगल येते प्लेटचा चेंडू होता स्पीडअप करायचं विनंती असेल शेवटचा षटकातील शेवटचे बॉल केव्हा संपतील कारण की गोलंदाज ऑनसाईडच्या दिशेने फटका जरूर खेळला जातो चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे वेगवान गतीने फेकी केली जाते तोपर्यंत चेंडू स्टॉप होईपर्यंत बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे पाठीचा कणा मात्र राहिलाय परंतु एक्स्ट्रा बाउन्स फेकी केल्यानंतर गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय यावेळी चेंडूवरती धावा किती घेतल्या पंच 3 धावा घेतल्या गेल्या आणि 3 धावांनी धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतोय एमसीए क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत एका बाजूला शुभा वैती सर दुसऱ्या बाजूला रुपेश सावंत सर तर थर्ड अंपायर शशी साटम सर पुढील होणारी मॅच देऊळवाडी आणि मालेवाडी टॉस साठी तयार राहायचं आहे यावेळेस काव कॉर्नर क्लिअर केलं जाते क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळते टेक्निकल ड्राईव्ह पूर्णपणे बॅट स्विंग झाले बॅट आणि बॉलचं कनेक्शन प्रॉपर टायमिंग ताकद नजाकतचा वापर माइंडसेट प्रॉपर 6 धावांनी स्कोरबोर्ड 44 आकड्यावरती 44 पहिल्या 2 षटकांचा विचार केला पहिल्या षटकामध्ये 10 धावा दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा 2 षटकांचा शेवट 12 धावा आणि त्यानंतरची गोलंदाजी पाहायला गेले तर पूर्णपणे सिंपल इझी स्ट्रेट सरळ साधं सोपं समीकरण पूर्णपणे साधारण होताना पाहायला मिळाली नंतरच्या 2 षटकांमध्ये धावा मात्र 32 लॉट मध्ये आलेत पूर्णपणे स्टॉक्स मध्ये आलेत पूर्णपणे पाहायला गेलं तर एक्स्ट्राम्स मध्ये आलेत जिथे मात्र जीएसटी टॅक्स सीजीएसटी एचजीएसटी प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लागलाय प्रत्येक गोष्टीवरती कर लावण्यात आलाय या मॅच मध्ये पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाईल का हा चेंडू पंच शिवा वैती सर आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत आमचे एमसीए क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने स्वॉट मधील चेंडू खेळपट्टी खाली यावेळेस कॅच ड्रॉप होते मिड विकेट रिजनचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये पाहायला गेलं तर कॅच ड्रॉप करते अशा पद्धतीच्या चुका तुम्ही करू शकत नाही अंबाजी हा फलंदाज बाद होतो परंतु कॅच पकडले असते तर धावा थोड्या रोखल्या गेल्या असत्या आणि त्या धावा येणाऱ्या काळामध्ये मागण्या ठरू शकतात प्लस पॉइंट बॅटिंग करणाऱ्या संघाला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला मायनस पॉइंट होताना पाहायला मिळतील तसेच उपस्थित मान्यवर रोहित चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत तर विनंती असेल आपण व्यासपीठावरती या उपस्थित राहायचंय 1 शॉट एकच धाव असेल येस पंच एक शॉट 1 शॉट आहे तिसरीला बाद आणि त्यानंतर 1 धाव या चेंडूवरती येते चला फिल्डिंग लावून घ्या आणि नेक्स्ट मॅच देऊळवाडी विरुद्ध मालेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय स्वराज्य 32 क्रिकेट असोसिएशनचे एक स्टार क्रिकेटर संदीपजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत एक जबरदस्त लेफ्ट हँड गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे संपूर्ण 32 टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणि नुकतीच पार पडलेली 12वी स्पर्धा
त्या स्पर्धेमध्ये अगदी स्वराज्य 32 शिराळा या टीमला ते लीड करत होते, तिथे देखील त्यांचं चांगलं प्रदर्शन राहिलं आणि त्यांचा या व्यासपीठावरती आम्ही शुभ सन्मान करतोय. प्रशांत दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संदीप दादा गायकवाड यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान घेतोय. कांसे 11 चे संघ मालक सन्माननीय प्रमोदजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम, आगतम सुस्वागतम. आणि त्यानंतर सन्माननीय अंकुश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. अंकुशजी जाधव साहेबांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मायेची उबदार शाल, त्याचबरोबर सन्माननीय विजयजी चव्हाण साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही या भैरवनाथ चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती जमलेल्या सर्व पाहुण्यांचा आम्ही शब्द सुनानी मनस्वी आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर विनंती असेल स्पीडअप करायचे, आपण येणाऱ्या काळामध्ये खूप सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या 46-47 धाबांचं लक्ष आहे. 47 रन्स टू विन, रिमेनिंग 24 बॉल्स. 24 चेंडू 47 धाबा. आणि शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे एक उत्कृष्ट पंच म्हणजे रोहित चव्हाण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ज्या वेळेला मात्र पंचांची गरज असते त्यावेळेला न सांगता मैदानाच्या आतमध्ये उतरतात आणि पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात, असे रोहित दादा चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे सचिव विजयदादा निकम या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चला, देऊळवाडी आणि मालेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आता टॉस साठी या. दोन्ही टीमच्या दरम्यान आता आपण टॉस करणार आहोत. फिल्डिंग लावून घ्या, कळकळीची विनंती आहे. वेळ आपल्याला कमी. 49 धावांचं लक्ष आहे. 48 धाबा बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायच्या आहेत 49 धाबा. कॅल्क्युलेशन मिस्टेक होते 2 धाबांची, तर विनंती असेल 48 धाबा झालेत. 49 धाबांचं लक्ष. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा, कॅल्क्युलेशन मिस्टेक होणार नाही. स्पीडअप करायचंय. तर बरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले सन्माननीय राजूदादा दळवी यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. राजूदादा दळवी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील आम्ही या भैरवनाथ ट्रॉफी 2024 मध्ये शब्द सुनाने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय.
राजू दादा यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो आहे. आनंद कलेक्शनचे सर्वे सर्वा सन्माननीय आनंददादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आपण राजू दादा यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो आहे. दादांना विनंती करतो आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. दादा या. राजू दादा यांचा या व्यासपीठावरती आपण शब्द सुमनांनी करतो आहे यथोचित मान आणि सन्मान. धन्यवाद सुनील लांबोर सर. तर जाऊया मॅचच्या दिशेने. श्री भैरवनाथ चषक 2024 हे पर्व पहिली इनिंग ब्रेक झाली 48 आकड्यावरती. 24 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 49 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 12.25 चा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 24-49 चे समीकरण 12.00 चा करंट रन रेटने 48 धावा बनवल्या त्या खेळपट्टीवरती. सुरुवातीचे 2 षटक पाहिला गेलं तर धावा होत्या 12 आणि त्यानंतर पाहिला गेलं तर 36 धावा 12 चेंडूंमध्ये बनवल्या. तर त्यानंतर नो बॉल आलाय त्यावरती धाव मात्र 1 स्ट्राइक रोटेट झाले. नो +1 2 धावा धावफलक 2 या आकड्यावरती. फ्री हिटचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू फ्री हिट ओव्हर द विकेट. फ्री हिटचा चेंडू यावेळी चांगला स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विजय आहे. फ्री हिटचा चेंडू कॅच पकडली तरी सुद्धा पाहिला गेलं तर काय खेळ पाहायला मिळाला. लॉंग ऑफ पूर्णपणे क्लिअर करत पाहिला गेलं तर लॉंग ऑफ झोन मध्ये पूर्णपणे कॅच पकडण्यासाठी आला. परंतु त्याला माहित नव्हतं की काय ही फ्री हिटचा चेंडू आहे. कारण की कॅच पकडण्यासाठी पूर्णपणे मनाच्या अंतःकरणापासून पाहिला गेलं तर पायांचा वेग, त्यानंतर चित्त्याची चाल, वाऱ्याची गती, बागाचा वेग आणि त्यानंतर गरुड झेप यावेळेस मात्र धाव घेतली जाते. चेंडू पडल्यानंतर व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव पाहिला गेलं तर पराभवाचं मुख्य कारण ह्याच धावा ठरताना पाहायला मिळतात. यावेळेस पूर्णपणे कलात्मक, रचनात्मक, अद्भुत, अफलातून, अविश्वसनीय, अविस्मरणीय षटकार येताना पाहायला मिळतोय साधाबांसाठी. तर पुढील चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज दीपक यांचा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील पाहायला गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला तर संपर्क तुटला जातोय. पॅड लाईनची गोलंदाजी डॉट बॉल. चेक शाहूवाडी तालुक्याचा अभिमान सन्माननीय संदीप दादा दळवी NIS कुस्ती नवी मुंबई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेच्या अनुषंगानं आनंददादा कलेक्शनचे सर्वे सर्वा सन्माननीय आनंददादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. मैदानाच्या आतमध्ये नुकताच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा देखील प्राप्त झाल्या. परंतु व्यासपीठावरती देखील मान्यवरांची इथून मात्र काळजी घेतली जाईल. ज्या पद्धतीने ते आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेला बहुमूल्य वेळ देत आहेत त्यांचा देखील कुठेतरी यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या अनुषंगानं केला जातोय. आनंद कलेक्शनचे सर्वे सर्व आनंददादा पाटील यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच संदीप दादा दळवी. ओव्हर टू कॉम्बॉक्स तेजस सर. धन्यवाद. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे मात्र आपण व्यासपीठावरती प्रमुख मान्यवरांचा सन्मान करत होतो त्यानंतर मॅचच्या दिशेने जाऊयात. चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप सोडून जातोय. फलंदाजाला माहित होतं, ओळखला होता, रीड केला होता. आपल्या संघाला लीड करण्यासाठी कोणती जोखीम उचलत नाही. धावसंख्या 19. यावेळेस देखील व्हाईट बॉल येताना पाहायला मिळते. मागील 3 चेंडूवरती 3 व्हाईट बॉल्स अतिरिक्त धावा एक्स्ट्रा रन्स पराभवाचं मुख्य कारण ठरताना पाहायला मिळतील. कारण की गोलंदाजाची दिशा खराब असेल तर संघाची दशा खराब असेल. यावेळेस शॉट ऑन पूल. पूल इज पॉवरफुल.
सक्सेसफुल देखील होते. यावेळेस मात्र शक्तिशाली प्रदर्शन, प्रतिभाशाली खेळाडू, प्रभावशाली प्रदर्शन, 6 धावा प्रभाव पडला जातो. शक्ती पॉवर फुल आर्म्स मधून पाहायला मिळते आणि प्रतिभा खेळाडू मध्ये अगोदर पासून आहे. प्रतिभाशाली प्रभावशाली प्रतिभाशाली खेळाडूकडून शक्तिशाली प्रदर्शन. 26 धावा 26. काय षटका ठोकतो यावेळेस. आता मात्र राऊंड विकेट आलाय. कोण मध्ये बदल, अँगल मध्ये चेंज, राऊंड विकेट. यावेळेस कशा पद्धतीचा खेळ. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, राऊंड विकेट, अँगल चेंज केला. ऑफसाईडच्या दिशेने थोडासा लांब वर ठेवला चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही कारण की खेचून मारण्याचा प्रयत्न मिडल स्टंप वरून आणि बॅट बॉल पर्यंत पोहोचत नाही. डॉट बॉल येते, निर्धाव चेंडू. कमबॅक येताना पाहायला मिळते. पुनरागमन गोलंदाज गेम चेंजिंग ट्विस्ट निर्माण करेल का. मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक विजय आहे. काश पकडली जात नाही. संपूर्ण आत्मसमर्पण 100% एफर्ट्स देताना पाहायला मिळाला होता. पूर्णपणे नियंत्रण होतं स्वतःवरती परंतु शेवटच्या क्षणी नियंत्रण कुठेतरी हालताना पाहायला मिळते. कंट्रोल राहिलं नाही आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. चेक सन्माननीय संतोष दादा जाधव युनिकेअर इंडिया यांचे सर्व या ठिकाणी आळतूर गावचे सुपुत्र संतोष दादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. आपलं देखील आम्ही भैरवनाथ ट्रॉफी 2024 मध्ये शब्द सुनावणी करतोय. हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आणि आपण देखील आसन ग्रहण करून घ्यायचंय. यावेळेस देखील फेकी वेगवान गतीने होईपर्यंत बेल सीम होईपर्यंत पोहोचला जातो. 2 धाबा कंप्लीट केले जाते. 29. आणि त्याचबरोबर सर्जीराव दादा कांबळे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या दादा आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 29. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, पूर्णपणे बदल. डॉट बॉल. यावेळेस मात्र फिंगर्स रोल केले होते. गोलंदाजाने चेंडूला आदेश दिला होता आणि त्यानुसार चेंडूने फलंदाजाच्या दिशेने प्रवेश केला. बॉल येताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे फलंदाजाचं माइंड रीड केलं, त्या फलंदाजाने आपल्या संघाला लीड केलं. डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू, कंट्रोल, नियंत्रित गोलंदाजी. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, 8 मीटरच्या यार्ड मध्ये गोलंदाजी केली जाते. शॉर्ट बॉल पूर्णपणे फलंदाजाला हाय हॅलो टाटा बाय बाय करून चेंडू जातोय. हाऊ आर यू, कसा आहेस, सर्व ठीक आहे ना. यावेळेस मात्र पूर्णपणे भिनसलंय खेळाडूचं समीकरण, उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते. शॉर्ट आर्म पूल पूर्णपणे चेंडू रीड करता आला नाही. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल मात्र येतोय. एक्स्ट्रा बाउन्स अनएक्सपेक्टेड. यावेळेस चांगला टप्पा खेळाय. पूर्णपणे पाहायला गेलं तर मिडल स्टंप वरती येऊन ऑनसाइडच्या दिशेने फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत 2 धावेचं रूपांतर यावेळेस धावफलकावरती होताना पाहायला मिळेल. 2 धावा येत आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ, धावसंख्येचं समीकरण पुढे जाऊन पोहोचेल 31. 31 धावा. 2 षटकांचा शेवट अजून देखील येणाऱ्या काळामध्ये बनवायचे आहेत. 2 षटकांमध्ये 18 धावा. 12-18, 12-31 समीकरण पर्यंत पूर्ण केले. 12-18 समीकरण पूर्ण करायचं आहे. तर यावेळेस विनंती असेल स्पीडअप करायचं आहे. तर 2 षटकांचा शेवट झाला यावेळेस.
त्याचबरोबर व्यासपीठावरती आपण जातोय. सन्माननीय आळतूर गावचे सुपुत्र मान्य श्री संतोषदादा जाधव युनिकेअर इंडियाचे सर्व आहेत आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. आनंद कलेक्शनचे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार आनंददादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मान्य श्री संतोषदादा जाधव युनिकेअर इंडियाचे सर्व यांच्या या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीनं उपस्थित असलेले आमचे जवळचे मित्र सरजूदादा कांबळे यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं हीच तर या स्पर्धेची टॅगलाईन आहे आणि खऱ्या अर्थानं जिथे तिथे स्पर्धा तिथे तिथे संतोषदादा जाधव आवर्जून येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा आम्ही या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान करतोय. त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय सरजूदादा कांबळे यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित मान आणि सन्मान केला जाईल. आपला देखील शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्याबरोबर त्यांच्या सोबतीने सुभाषदादा पाटील देखील उपस्थित आहेत. दादांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. सुभाषदादा पाटील यांचा देखील आम्ही या व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. नुकताच मैदानाच्या आतमध्ये 9 बॉल वरती हा षटकार आलेला म्हणजे 6 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. थ्रो गोलंदाज आढळला त्यामुळेच की काय इथून मात्र पंचांनी 9 बॉल घोषित केला. ओ टू कॉम्बॉक्स तेजस सर. तर विनंती असेल धावसंख्या 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पाच धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच देऊळवाडी विपक्ष मालेवाडी, जिथे टॉस जिंकला मालेवाडी टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा बॉलिंग करण्याचा निर्णय आलेला आहे. मॅच संपल्यानंतर लगेच जर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. 5 धावांची गरज आहे विजयासाठी. 12 चेंडू आणि 5 धावा. बारा बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. पाहूया या दरम्यानचा मात्र हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल. गोलंदाज देखील तयार होत आहेत. जास्तीत जास्त डॉट बॉल इथून जर का आले बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग करणारा संघ येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, परंतु त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून आता दूर जावं लागेल. आता विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 12 चेंडू 4 धावा, 4 धावा 12 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? यावेळीला फटका हवेत खेळलाय. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये आणि पुन्हा एकदा पंचांनी आता इथून नो बॉल घोषित केलेला आहे. हा देखील गोलंदाज थ्रो गोलंदाज आढळला आणि हा सामना बॅटिंग करणाऱ्या संघाने इथून मात्र जिंकला. सामना जिंकलेला
बॅटिंग करणाऱ्या संघाने सामना जिंकलेला आहे. अभिनंदन, वेल प्लेड. चला नेक्स्ट मॅच मालेवाडी संघ लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या.